बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो, बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखक श्री विजयकुमार दळवी लिखित कादंबरी जोगवा भाग दुसरा. यमुना आणि शंकरचा विवाह मोठ्या थाटात संपन्न झाला. वधूवरांना शुभाशीर्वाद देण्यासाठी भागातील लोकांनी मोठी गर्दी केली होती. 10,000 पत्रावळी संपली. सतत आठवडाभर गाव जेवणं सुरू होती. विवाह सोहळा उत्साहात पार पडला. मात्र बायकात लग्नानंतर बरेच दिवस उलटसुलट चर्चा सुरू झाली. सोन्यासारख्या पुरीला काय म्हणून त्या अडाण्याला दिले असेल? गेल्या वर्षी बँकेचा साहेब तिला बघायला आलता. खरं त्याला यमुनाच्या बानं नकार दिलता आणि आता काय म्हणून त्या काळतोंड्या शंकरला दिली असेल? पोरगी काय खपाय महाग होती होई. रत्नासारखी गोरीपान पोरगी होती. स्वभावाने बी लई गरीब होती. जमीन बघून दिली असेल. यमूच्या बाची बायको मेल्यापासून त्यानं आईने बापाचं प्रेम पुरीला दिलतं. आपल्या पोरीचं बरं वाईट त्याला कळत नाही वय. पाटील गल्लीतली मसनी एगळंच सांगालती. म्हणून तिची काहीतरी भानगड होती. म्हणून तिच्या बाने लग्नाची गडबड केली. ती काय सांगते उंडगी? सोन्यासारख्या गुणाच्या पोरीला नावं ठेवणारीच्या तोंडात किडं पडतील किडं. काय एक एक रांडा बोलत्यात. मला तरी काय ठावं. तीच म्हणालती म्हणून मी म्हटलं. तू माझं नाव कुणाजवळ तरी सांगशील बघा. उगच भांडण वाढाय नको. म्या कशाला सांगू खरं. पर ही काय बोलायची पद्धत झाली. पाटलाच्या मसनीला जग आपल्यावानीच वाटायला लागलंय. मारणारीचा हात धरता येईल म्हणून काय बोलणारीचं तोंड धरता येतं या? ते बी खरंच हाय. पर स्वतःचं पाप मामाच्या गावाला निस्तरून येणाऱ्या भवानीनं पतिव्रता असल्यागत बोलू नव्हं. यमुनाच्या लग्नानंतर गावात बायकांनी उलटसुलट चर्चांनी जरी वातावरण तापवलेलं असलं तरीही यमुना धुतल्या तांदळासारखी स्वच्छ होती. तिच्या चारित्र्यावर संशय घेणं म्हणजे पाप होतं. केवळ वडिलांच्या आज्ञेपोटी तिने शंकरला वरलं होतं. तेही स्वतःच्या इच्छा आकांक्षांना मुरड मारून. लग्नानंतर 1-2 महिने सुखसमाधानात गेले. आरतावणं परतावणं इत्यादी लग्नानंतरच्या विधीत सुरुवातीचे 2 महिने गेले. पण या 2 महिन्यात यमुनाला आपण सासरी आल्याची जाणीवच झाली नाही. इतकं तिच्यावर सासरच्या मंडळीनं प्रेम केलं. तळहाताच्या फोडाप्रमाणे तिला जपलं. पण हळूहळू यमुनाच्या सासूबाईचा कंठ फुटला. मोठ्या घरची सून म्हणून ती इतके दिवस गप्प होती. पण तिच्या वागण्यात हळूहळू फरक जाणवू लागला. किरकोळ कारणावरून शाब्दिक चकमकींच्या सरबत्ती झडू लागल्या. यमुनाचा हर घडी अपमान होऊ लागला. याकडे नवऱ्याचीही डोळेझाक होऊ लागली. ज्या यमुनेनं माहेरी कधी हातात खुरपं धरलं नव्हतं तिला आता रोजच शेतात भांगलायला पाठवलं जाऊ लागलं. माहेरी तासातासानं रवंत करणारी यमुना 6 महिन्यातच सड पातळ झाली. तिच्या पोटाचंही हाल होऊ लागलं. दिवसातून 2दाच तिला जेवण मिळू लागलं. तेही पुरेसं नसायचं. त्याची फिकीर यमुनाला नव्हती. शेतातल्या काबाड कष्टांना ती घाबरतही नव्हती. पण साऱ्यांनी आपणाबरोबर हसत खेळत चांगलं राहावं अशीच यमुनाची अपेक्षा होती. सासू जरी उलट्या काळजाची असली तरी नवऱ्यानं तिला साथ देऊ नये असं यमुनेला वाटे. पण इलाज नव्हता. कारण शंकर आईच्या आज्ञेबाहेर नव्हता. आईच्या कथित सांगण्यावरून तोही यमुनाला त्रास देत होता. छळण्याची कोणतीही संधी दवडत नव्हता. तो नागपंचमीचा दिवस होता. यमुनानं भल्या पहाटे उठून स्वयंपाक केला. शेवाया, भात, भाजी, आमटी सारं स्वयंपाकाचं आवरून ती भांडी घासण्यासाठी परसात गेली. तेवढ्यात यमुनेच्या सासूनं भाजीत आणि आमटीत पुन्हा मीठ टाकलं. त्याचा फयाचा तोच परिणाम झाला. शंकर न्याहारी करता करता भडकला. आई, आज कुणी जेवण केलं या? जेवण माणसांसाठीच आहे ना मग. जेवण तुझ्या माघारणीनंच केलं या की. तिला माझ्या हातचं कुठं गोड लागतं या.
म्हणून तीच करते सारा स्वयंपाक. का रे, काय झालं? आई न समजल्याचा आव आणून म्हणाली. होणार काय, भाजीत मीठ लई झालं या. भाजी सोडून आमटी संग तरी 2 घास गिळावं म्हटलं तर आमटी बी खारटखोट झाली या. काय सांगावं बाबा, मोठ्या घरची पोर नव्हती. काय काय कळत नाही पुरीला. म्हणून मी तवाच बी नाईची पोर नगो म्हणत होतो, पर तू ऐकाय नाहीस. आत्ता कुठे गेली ती? शंकरचा प्रश्न. ती काय आली? यमुना घासलेली भांडी टोपलीत भरून स्वयंपाकघरात येताच शंकरनं तिच्या अंगावरच आपलं जेवणाचं ताट फेकलं आणि म्हणाला, माणसासनी पचल असं करत जा. तुझं नवं ते लाड या घरात हुयाचं नाहीत. जेवणात मीठ किती घालावं याची बी अक्कल तुला नाही. नुसती ताडामाडासारखी वाढली पर कशात ध्यान नाही. तवाच आईचं सांगणं ऐकलं असतं म्हणजे आज माझ्यावर पश्चातापाची ही पाळी आली नसती. यमुनाचं डोळं पाणावलं. ती काहीच बोलली नाही. डोळं पदरानं पुसून स्वयंपाकघरातून ती निमूटपणे बाहेर पडली. शंकर यमुनाचं लग्न झाल्यानंतर सत्यनारायणाची महापूजा झाली होती. या पूजेनंतर वास्तविक पाहता रीतिरिवाजाप्रमाणे पती पत्नींना वैवाहिक सुखासाठी आईनं मोकळीक द्यायला हवी होती, पण तसं घडलं नाही. त्यानंतर पूर्वीच्या पद्धतीप्रमाणे गणेश चतुर्थीनंतर तरी आईचा हिरवा कंदील मिळायला हवा होता, पण तेव्हाही तिचं दुर्लक्ष झालं. यमुनाला तशी कोणतीच बाजू समाधान देणारी नव्हती. लहान वयातच यमुनाची आई वारली होती. आईच्या प्रेमाला मुकलेल्या यमुनानं लग्नानंतर सासूबाईत आई शोधण्याचा प्रयत्न केला, पण सासूकडून अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. जणू काही सून म्हणजे बाजारातून विकत आणलेली बाजारी वस्तूच सासूबाईंना वाटत होती. त्यामुळे त्यांच्यात माईलिकीचं नातं निर्माण होण्याचा प्रश्नच नव्हता. लग्न होऊन 1.5 वर्ष उलटूनही शंकर आणि यमुनाला अजून वेगळं अंतरून दिलेलं नव्हतं. त्यामुळे दोघात कमालीचं अंतर निर्माण झालं होतं. दोघेही मिलनासाठी आतुर होते, पण आईपुढे शंकरनं नांगी टाकली होती. या बाबतीत यमुनानं बोलणं ठीक नव्हतं, पण त्या दिवशी सासूबाईची हद्दच झाली. पाटलांची म्हातारी त्या दिवशी दुपारीच घरी आली होती. तिला शिकलेल्या यमुनाचं मोठं कौतुक वाटलं. नेटकं घर पाहून समाधान वाटलं. तुझी सून लाख गुणाची आहे बघ. शिकलेली पोर खरं घर बघ कसं ठेवलं या लक्क. नाहीतर माझी सून हाय, घरात पाठीभर जरी घाण पडली तरी त्यातच लोळल दिवस रात. तुला जसं दिसतंय तसं नाही ते. आडग्या बायकाच बऱ्या. आडगं माणूस फटकळ तोंडाचा असलं तरी मनानं पाक असतं या. भुत्तूर एक नि बाहेर एक असं नसतं या शिकलेल्या बायकावानी. तू असं बोलू नगस. तुझं नशीब चांगलं म्हणून तुला देवगुणाची सून भेटली. तुझी सून तुला आई म्हणती या, आणि माझी सून म्हातारीशिवाय बोलत नाही. ठाव आहे. नुसतं गोड बोलून चालत नाही. लगीन होऊन 1.5 वर्ष झालं. बायका मला नावं ठेवत्यात. नातवं खेळायच्या दिवसात मला जगाचा बोल ऐकून घ्यावा लागतो या. देवाची करणी आणि नारळात पाणी त्याच प्रमाणे होईल नातू तुला. एवढा धीर सोडू नगेस. पार्वतीच्या अर्जुनाला पोरगा झाला. पांढरीच्या गंगीला पोर झाली. त्यांची लग्न बी शंकराच्या लग्ना दिवशी झालती. चालायचंच. पोरं देणारा देव वर असताना तू कशाला काळजी करतेस. होईल आज नाही उद्या. त्याच आशेवर आहे बघ म्या. एकदा नातवाचं तोंड बघितलं आणि मागणं मेलो तरी चालेल बघ. कशाला एवढं जीवाला लावून घेतलीस. तुला माझं दुःख कळायचं नाही. यमुनेच्या सासूनं आपल्या कोरड्या डोळ्यावर पदर फिरवला. सासूबाईचं आणि पाटलाच्या म्हातारीचं बोलणं यमुनानं दाराआडून ऐकलं, पण मध्ये बोलणं तिनं जाणीवपूर्वक टाळलं. तिच्या डोळ्यात अश्रू तरळलं. सासूबाई यमुनाबद्दल शेजाऱ्यांपाजाऱ्यांजवळ वाटेल ते सांगून तोंड सुख घेत होती. आपली सून वांजोटी आहे असंही ती लोकांना बिनधास्त सांगायची. खरं पाहिलं तर नातू न होण्यात तीच जबाबदार होती.
त्यांच्या काळात त्यांना 2-2 वर्षे नवऱ्यासमोर बोलायला दिलं जात नव्हतं. तीच प्रथा ती आपल्या घरात ती पाडण्याचा प्रयत्न करीत होती. त्या दृष्टीनं ती फारच जुनाट विचारसरणीची होती. सासूचं विचार पटत नसतानाही सारा अत्याचार यमुना मुकाट्यानं सहन करीत होती. वडीलधाऱ्या मंडळींना उलट बोलू नये हे तिच्या मनात रुजलेलं असल्यामुळं सासूविरुद्ध बंड करण्याचं धाडस तिला होत नव्हतं. सासरच्या मंडळीकडून होणाऱ्या छळाची पुसटशी ही कल्पना यमुनानं माहेरी कळवली नाही. आपल्यावर होणाऱ्या अन्यायाची कल्पना जर वडिलांना झाली तर त्यांना मोठा धक्का बसेल. कदाचित त्या धक्क्यातून ते सावरणारही नाहीत. या भीतीमुळं ते असंख्य दुःखाचा उसळता डोंब गिळूनही हसतमुखानं वावरत होती. भल्या पहाटेपासून रात्री उशिरापर्यंत तिच्याकडून विविध कामं करून घेतली जात होती. पण कामांना ती कंटाळली नव्हती. पडेल ते काम जिद्दीनं करण्याची तिची तयारी होती. पण सासूबाईचं पाषाण हृदय एक दिवस पाजरेल या फाजील आत्मविश्वासावर यमुना एक दिवस मागे ढकलत होती. दिवस मागे जात होते. सासूत बदल होत नव्हता. आई आपल्या वैवाहिक सुखाला आड येत असल्याची जाणीव शंकरला हळूहळू होऊ लागली. सुरुवातीला आईच्या निर्णयाला चिकटून राहणाऱ्या शंकरला आता आईच्या वागण्याचा राग येत होता. लवकर नातू व्हावा यासाठी अनेक आईबापांचे देवाकडे नवस असतात. मग आपली आई आपल्याला काय विरोध करते? सुखी संसारात विघ्न का घालते? या प्रश्नाने शंकर सुन्न झाला होता. आईविरुद्ध बंड करण्याची भावना त्याच्या मनात थैमान घालत होती. त्याचे अन्य मित्र लग्नानंतरच्या गमती जमती त्याला सांगायचे. त्यावेळी शंकरला मनस्वी वाईट वाटायचं. पत्नीशी आपण क्रूरपणे का वागलो याची खंत वाटायची. आपल्या पुरुषत्वाबद्दल आपल्या पत्नीला आता संशय तर येत नसेल अशी शंका त्याला वाटून जायची. रात्रीचे 11 वाजले होते. यमुना शांत झोपली होती. तिला कुणाचा तरी स्पर्श झाला. त्या स्पर्शानं ती घाबरली. पहिली झोप असूनही खडबडून जागी झाली. पाहते तो शंकर पाटील तिच्या अंथरुणात बसले होते. तिच्या हातावर शंकरचा हात होता. धनी, यावेळी तुम्ही माझ्याजवळ का येऊ नये? पर सासूबाई ती काय करणार हाय? तू माझी लग्नाची बायको आहेस. तुला मी पळवून आणलेलं नाही. वा, शेवटी आलासा वळणावर. अगं, शेवटी लग्न कशासाठी करायचं असतं या? घरात मोलकरणीचं काम करणारी बिनपगारी बाई मिळावी म्हणून. यमुना, मला माफ कर. भलतं सलतं बोलून माझ्या दुःखावर मीठ चोळू नगस. स्त्रीला बी भावना असत्यात याची जाणीव तुम्हासनी पाहिजे होती. त्या भावनांची कदर करावी म्हणून तर मी इथं आलोय, आईचा डोळा चुकवून. शंकरनं यमुनाला घट्ट मिठी मारली. यमुना आपल्या मिठीतून शंकरला बाजूला ढकलत म्हणाली, खबरदार माझ्या अंगाला हात लावशील तर. तुम्ही चोरून चोरून येशीला आणि उद्या भलतंच झालं म्हणजे नामानिराळं मोकळं होशीला. माझं मुलंच नवं म्हणून मलाच पापाची धनी करशीला. अगं, तू माझी बायको आहेस. तुला पळवून आणलेलं नाही. तुमच्या नावानं गळ्यात मंगळसूत्र बांधलंय हे जगाला ठाव आहे. पर तुमच्या आईला ठाव नाही. त्याचं काय? तिला बी आता लवकरच कळेल. शंकर रागानं परतला आणि दुसऱ्या दिवशी आईशी भांडण करून आपल्या पत्नीजवळ झोपला. 1.5 वर्षानंतर मधुचंद्र साजरा झाला. या विषयावर अधिक वादंग नको म्हणून यमुनाची सासू यल्लूबाईनं स्वखुशीनं परवानगी दिली. कारण हे गल्लीत कळल्यास आपलीच बेइज्जती होईल या भीतीमुळेच नवरा बायकोच्या वेगळ्या अंथरुणास हिरवा बावटा यल्लूबाईनं दाखवला. परंतु सासू सुनांची धुसफूस चालूच होती. यमुनाला उठायला जरा जरी उशीर झाला की रात्री लवकर झोप लागली नाही वाटतं असा टोमणा यल्लूबाई मारायच्या. कधी कधी किरकोळ गोष्टीतूनही शाब्दिक खटके उडायचे. जगाचे शेतातले हेंडे फोडून झाले, पर तू काय करायला लागली आज? म्या काय घरात बसून आहे वय? बसल्यालं बरं, खरं माणसानं कामाचं नाटक करू नये. नुसत्या शेतात झाडाच्या सावलीत बसून भाकऱ्या आरकंडून येते आज. कामाच्या नावानं बोंब.
महिनाभर हेंडच फोडायला लागली आज. शेताकडे जाऊन आलंस आई? शेत बघून आलोया म्हणून तर बोलायला लागलोय. शेजारच्या हनबराचं शेत बघ कसं लक्क झालं या, मोत्यावानी माती दिसती या. पर तुझं कशात ध्यान नाही. त्यांनी वल्लीत नांगरणी केलती, आमची नांगरणी उशिरा झालती म्हणून मोठं मोठं हेंड उठलं. घातीचं शानपान मला शिकवू नगेस. नाचा येणं अंगण वाकडं म्हणणारी तू. जवा धरणं तुम्ही नवरा बायको एका अंतरुणात पडायला लागलायसा तवा धरणं तुझं कुठल्याच कामात लक्ष नाही. जगात काय कोण झोपतंय का नाही? काहीतरी काय बोलतायसा आई? रातभर नुसती गुजगुज चालली असती या. रोजच सकाळी उशिरानं उठतीयास. जग सगळा वावर करून शेताकडे जातं या तेव्हा तू तांब्या घेऊन परसाकडे जातीयास. कवा उठले तरी सारं मीच करतीया ना. मग काय कोणतं काम तुम्हाच निम्या कधी लावलंय? तसं नव्हं. बाई माणसाच्या जन्माला आल्यावर ठराविक कामं ठराविक वेळेलाच व्हायला पाहिजेत. कुठला बाप उठायच्या आधी बाई माणसानं परसाकडे जाऊन याय पाहिजेत. आई, एखादा दिवस उशीर झाला तिला काय करायचं? असं आधी कधी होईत नव्हतं, आत्ताच कसं व्हायला लागलंय? ते आता तुमच्याच पोरग्याला विचारा. कंटाळे बाई तुमच्या शंका कुशंकांनी. शंकर्या आता तुझ्या आहारी गेलाय. तू आता त्याचं कान फुंकायला लागली यास. पहिल्यासारखा आता तो माझ्या संग बोलत बी नाही. माय लेकात विष कालवायला लागलीस ग उंडकी तू. आई, तुमचा गैरसमज व्हायला लागलाय. तुम्हा माय लेकात म्या कशाला वितुष्ट आणू? तुला माझ्यावर सूड उगवायचा हाय. कसला सूड? म्या तुम्हासनी आई मानती या. मुलगी आईवर कसला सूड उगवणार हाय? कसला सूड ते तुला पक्क ठावा हाय. आणि बोलून शानी आहेस तू. सासू सुनेत अशा शाब्दिक चकमकी रोजच झडत होत्या. भांडण तंट्याला अगदी किरकोळ कारणही पुरायचं. रोजच्या भांडणाने यमुनाचे मानसिक स्वास्थ्य बिघडले होते. शंकरला आईच्या विरोधात बोलायची हिंमत होत नव्हती. यमुनेला माहेरी कायमचं जाण्याचं धाडस होत नव्हतं. यमुना सासरच्या जाचाने अक्षरशः कंटाळी. तिला झोपही लागेनाशी झाली. झोपेतून ती दचकून उठू लागली. आपली सासू यल्लूबाई आपला गळा दाबत आहे, नवऱ्यानं हातपाय बांधले आहेत असे विचित्र भास यमुनाला होऊ लागले. यमुनाचे लक्ष कशातच लागेना. आमटीत तिखट टाकलं तर मीठ टाकायला विसरायची. शिजलेला भात कधी सडसडीत तर कधी खीर बनायची. अशा नकळत घडल्या कारणाने यमुनेचा छळ व्हायचा. त्यामुळं यमुनेचं मानसिक संतुलन अधिकच बिघडत चाललं होतं. सासूच्या जाचाला आणि आपल्यावर होणाऱ्या अत्याचाराला निर्बंध असावेत यासाठी यमुना गावातील गंगव्वा या नामांकित देवदासीकडे पाटलाच्या म्हातारीच्या मदतीनं गेली. गंगव्वाला साष्टांग नमस्कार घातला. यमुनाची सारी पार्श्वभूमी गंगावानं ऐकून घेतली आणि यमुनासाठी देवीकडे कौल लावला. गंगव्वानं देवीच्या उजव्या हातात झेंडूचं फूल लावलं. ते फूल अशा बेतानं निसटतं लावलं की देवीच्या अन्य भागाला किंचितसा जरी स्पर्श झाला तरी ते फूल पटकन खाली पडावं. त्याप्रमाणे फूल हातात ठेवून कौल लावला गेला. 4-5 मिनिट सर्वत्र स्मशान शांतता पसरली. फूल काही पडलं नाही. साऱ्या महिलांच्या नजरा त्या विशिष्ट फुलावर केंद्रित झाल्या होत्या. तेवढ्यात गंगव्वानं उदबत्ती पेटवली आणि देवीसमोर हात हवेत फिरवला. डाव्या हातानं देवीची साडी हळूच नकळत झटकली आणि क्षणार्धात फूल पडलं. देवीनं कौल दिला, देवीनं कौल दिला अशी बायकांची ओरड झाली आणि काही क्षणातच गंगव्वाच्या अंगात देवी संचारली. अरे बाळका, तुला अलीकडं लयच जात झाला या. गंगव्वा डोकीवरची जट उडवत म्हणाली. वय माते वय. यमुना अधीरतेनं बोलली. तुझी सासू लई का जाग आहे. तिच्या जाचातनं तुझी मुक्ती व्हायची असेल तर तू यल्लूबाईच्या गादीवर जाऊन गळ्यात दर्शन बांधून घे. देवीची मनापासनं सेवा कर, सगळं व्यवस्थित होईल. अलीकडं म्हातारपणामुळं तुझी सासू यल्लूबाईच्या सेवेत कमी पडली या. त्यामुळंच तुझ्यावर देवीचा कोप झाला या.
तुला हल्ली वाईट वाईट स्वप्न बी पडायला लागली आहात. हिरव्या पातळाची, हिरव्या काकणाची, कपाळावर मोठं गोल कुंकू लावलेली बाई तुला स्वप्नात दिसायला लागली या. होय होय माते, अगदी बरोबर ओळखलंस. ती बाई माझ्या उरावर बसतीया आणि मला चल जाऊया म्हणतीया. यमुनाची स्पष्टोक्ती. अरे बाळका, ती बाई दुसरी तिसरी कोणी नसून आई यल्लूबाईच आहे. ती तुला दर्शन बांधून घेण्यासाठी बोलवायला लागली आहे. आई यल्लूबाईची सेवा कर, सगळं व्यवस्थित होईल. नवरा आणि सासू तुझ्या मुठीत राहतील, मुठीत. तू सांगशील ते ऐकतील, प्रसंगी तुझं पाय धरतील. गंगवा सांगत होती. खरंच माते, तू म्हणशील तसं होईल? सासवेचा जाच कमी होईल? यमुनेचे प्रश्न. अगदी देवाच्यानं. गंगवानं विश्वास व्यक्त केला. कौल लावलेली सारी घटना सासूबाईला कळली. जाचातून मुक्ती मिळावी या हेतूने जरी सून देववालीकडे गेली असली तरीही तिच्या अंगात देवी येणार या जाणीवेनं सासू सुखावली, आनंदली आणि यमुनेला तिने कडकडून मिठी मारली. पुढच्याच पौर्णिमेला यल्लमा देवीच्या डोंगरावर सौंदत्तीला जायचं सर्वानुमते ठरलं. त्या दृष्टीनं घरी तयारी सुरू झाली. सासूबाईही आवश्यक त्या फराळाचं करून घेण्याच्या कामात गुंतल्या. यमुनेसाठी नवीन साडी चोळी खरेदी केली. गळ्यातल्या मंगळसूत्रात सोन्याचे 2 मणी वाढवले गेले. सुनेच्या अंगात देवी येणार या बातमीनं साऱ्या कुटुंबात आनंदाला, उत्साहाला उधाण आलं. आतुरतेनं येणाऱ्या पौर्णिमेची वाट पाहिली जात होती, कारण साऱ्यांनाच यल्लूबाईच्या दर्शनाचं वेध लागलं होतं. बैलगाड्या सजवलेल्या होत्या. बैलांना चांगलं धुवून पुसून नवीन झुलं घातलेली होती. बैलांची शिंग नव्या रंगानं चकचकत होती. शिंगाच्या टोकानं बांधलेले चमकदार गोंडे बैलाच्या सौंदर्यात भर घालीत होते. बैलांच्या गळ्यातील घुंगरांनी वातावरण मंगलमय बनलं होतं. झुलावरील छोट्या छोट्या आरशांतून परावर्तित होणारी सूर्यकिरणं लहान मुलांना मोहवित होती. बैलगाडीच्या चाकांना चुन्याच्या ठिपक्यांनी रंगवलं होतं. चाकांच्या कडानींना घुंगरं बांधण्यात आली होती. समोर आणि मागच्या बाजूला माडाच्या फांद्या आणि ऊस लावण्यात आलेलं होतं. बैलगाडींच्या छतावरही चादरीचं आच्छादन होतं. गाडीच्या इरसेखाली गवताचे भारे लोंबकळत होते. बैलगाडीच्या दर्शनी बाजूला एका दोरीच्या शिंक्यावर पडली हवेत तरंगत होती, तर दुसऱ्या बाजूला बांधणीत चवरी उलटी टांगली होती. वाऱ्याच्या झुळके सरशी चवरचे केस इतस्ततः विस्कटत होते. बैलगाडीच्या मागच्या बाजूला बांधलेल्या छोट्या फळीवर रेणुका देवी प्रसन्न असं चुन्यानं लिहिलं होतं. बैलगाडीच्या मागच्या बाजूला एक एक बकरे बांधले होते. झेंडूंच्या फुलांनी बैलगाड्या सर्व बाजूने सुशोभित करण्यात आल्या होत्या. गेले 4 दिवसापासून आनंदगावचे ग्रामस्थ गाड्यांच्या सजावटीत गुंतले होते. 4 दिवसावर पौर्णिमा असल्यामुळं आज आनंदगाव सोडण्याचा निर्णय साऱ्या बैलगाडी मालकांनी घेतला होता. कारण बैलगाड्यांना सौंदत्तीला पोचण्यासाठी किमान 3 दिवस तरी लागणार होते. त्यामुळं सर्वत्र लगीन घाई सुरू होती. साऱ्यांच्या कपाळावर देवीचा भंडारा दिसत होता. देवीला निघालेल्या सर्व भाविकांनी पोराबाळांनी रीतिरिवाजाप्रमाणे नवे कपडे परिधान केले होते. अनेक महिलांनी लुगड्यावरील कंपन्यांचे कागदी शिक्केही काढलेले नव्हते. जणू काही प्रत्येकीला आपण नवीन लुगडं नेसल्याचं दाखवायचं होतं. एकमेकाच्या नव्या शर्टाकडे पाहून लहान मुलं आनंद व्यक्त करीत होती. नव्या शर्टाचे 9 गुद्दे म्हणून एकमेकांच्या पाठीत 9 धपाटे मारले जात होते. नेहमी नाकातील मोती आपल्या शर्टाच्या कोपऱ्याने पुसणारी मुलं आज त्यासाठी आईच्या लुगड्याचा आसरा घेत होती. पुरुष मंडळींनी 8-10 दिवसाच्या पोटकीचं साहित्य, अंथरूण, कपडे लत्ते बैलगाडीतून व्यवस्थित बसवून घेतलं होतं. बैलगाडीच्या चाकाचा आवाज येऊ नये म्हणून वंगण घालण्यात आलं होतं. आणि अशा आनंदगावातून 15 गाड्या पौर्णिमेच्या यात्रेसाठी म्हणून चालल्या होत्या. देवदासी महिलांनी पांढऱ्या साड्या परिधान केल्या होत्या. पायात घुंगरू बांधलं होतं. कमरेत भंडाऱ्याच्या पिशव्या, गळ्यात कवड्यांच्या माळा, पडल्या आणि चवरीसह त्या प्रवासासाठी तयार झाल्या होत्या.
यावर्षी सुमारे 25 मुलींना नवीन दर्शन बांधून आणण्यात येणार होतं. यात यमुनेचाही समावेश होता. 4 सासवा आपल्या सुनांकडे आपले मोती स्थलांतरित करणार होत्या. सोनाबाई आणि गोदाबाई या 2 जटाधारी देवदासी आपल्या तुटलेल्या जटा डोंगरावर सोडून येणार होत्या. गावड्याचा गोविंदा आपली जट आपल्या बायकोला यावी यासाठी देवीला साकड घालणार होता. खाटक्याच्या यशोदाला मुलं नसल्यामुळं ती देवीला नवस बोलणार होती. लग्न होऊन 10 वर्षे उलटून ही देवीच्या कोपामुळं तिला मूल होत नव्हतं अशी तिची भावना होती. कारण लग्नानंतर ती देवीच्या दर्शनासाठी नवऱ्याबरोबर गेलेली नव्हती. परंतु लग्न झाल्यावर जोडप्यानं यल्लम्माच्या दर्शनासाठी गेलंच पाहिजे असा आनंदगावच्या ग्रामस्थांचा नियम होता. हळबाच्या विष्णूला नाट्य झालं होतं म्हणून तोही चालला होता. डोंगरावरील यामीन कुंडातील पाण्यात आंघोळ केल्यानं नाट्य जातात हे त्यांच्या कुटुंबियांच्या मनात चांगलंच बिंबवलं गेलं होतं. हनबराची सुभद्रा आणि सुताराची गोदा लिंब नेसणार होत्या. शेवंता आणि कल्लवा या 18-20 वयाच्या पोरीही चालल्या होत्या. या पोरींना लग्नासाठी मागणी येत नव्हती. त्यांची लग्न लवकर जुळावीत म्हणून त्या आपल्या कुटुंबियांसह डोंगरावर चालल्या होत्या. तर अशी 15 गाड्यातून सुमारे 150 माणसं विविध नवसांसाठी यात्रेला निघाली होती. यमुनाची गाडी सर्व गाड्यात पुढं होती. शंकर पाटील भगवा फेटा बांधून बैल हाकायला गाडीत कासरं धरून बसला होता. त्याला बिलगूनच यमुना बसली होती. मात्र अन्य प्रौढ महिला गावच्या वेशीपर्यंत चालत जाणार होत्या. बैलगाड्यांसमोर महाराचे वाजपे हलगी वाजवित होते. यमुनाची सासू यल्लूबाईच्या शुभहस्ते श्रीफळ फोडून बैलगाडीच्या मार्गक्रमणाला सुरुवात झाली आणि पहिल्यांदा एका जोगत्याला मुद्दाम गाडीच्या आडवं जायला लावलं गेलं. गाड्या हळूहळू चालू लागल्या आणि देवदासी महिलांच्या अंगात नेहमीप्रमाणे देवी संचारली. बैलगाड्यांसमोर देवदासी नाचू कुदू लागल्या. त्यांच्यासमोर ढोल ताशा हलगी वाजू लागली. वाद्याच्या तालावर देवदासी शरीराच्या विशिष्ट लकबी करीत हातपाय हलवू लागल्या. काही देवदासींनी घोटघोट देशीही घेतलेली होती. त्यामुळे नाचण्या कुदण्याचे श्रम त्यांना विशेष जाणवत नव्हते. गाडीसमोरचं दृश्य पाहून मात्र यमुना बावरली होती. आपल्या अंगात ही अशीच देवी भरल या भीतीनं तिच्या अंगावर शहारे आले होते. त्यामुळेच तिचा चेहरा सुतकी झाला होता. नाचण्यानं रस्त्यावरील धूळ परिसरात उडत होती. मध्ये मध्ये हवेत भंडाराही उधळला जात होता. देवदासी महिला मात्र नव्या दमानं उत्साहानं नाचत होत्या. नाचणाऱ्या देवदासींकडे मुलं अवाक होऊन पाहत होती. बैलगाड्या पुढं पुढं सरकत होत्या. वाद्यानं आणि अशा आवाजानं बैलही बुजत होती. त्यामुळं गळ्यातील घुंगरांचा आवाज अधिकच येत होता. त्यात अंगावर चढवलेल्या झुलांनी बैलांना वेगळं वेगळं वाटत होतं. वाजत गाजत 15 बैलगाड्यांचा लवाजमा गावच्या वेशीवर पोहोचला. त्यावेळी साऱ्या भाविकांना पोचवायला आलेल्या महिला मिठ्ठी मारून सुखकर प्रवासाच्या शुभेच्छा देऊ लागल्या. काही महिला देवदासींच्या पायावर डोकं ठेवत होत्या तर काही भाविक 1-2 रुपये डोंगरावर कापूर जाळायला तेल वाढवायला देत होते. देवाच्या दर्शनासाठी चालल्या महिलांच्या पायावर डोकं ठेवून ग्रामस्थ आशीर्वाद घेत होते. जणू काही देवदासींच्या आशीर्वादानं त्यांच्या कुटुंबाचा उत्कर्षच होणार होता. सारं भेटाभेटीचं वातावरण बघून यमुनाही बैलगाडीतून उतरली. तिनं आपल्या सासूबाईच्या पायावर डोकं ठेवलं आणि कडकडून मिठीच मारली. जणू सासू सुनेचे सारे वाद मिठीने शमले होते. यमुनाची सासू यल्लूबाई डोळ्यात अश्रू आणून म्हणाली, यमुना, सांभाळून ये बरं का. कसली काळजी करू नगस. आमचं बकरं डोंगरावर मारल्यावर त्याचं मटण मेळ्यातल्या साऱ्या लोकांच्या ताटात जाईल याकडं मुद्दाम लक्ष दे. सकना सांगणारी कंड तुझ्याबद्दल ऐकून घे. मुलाबद्दल मुद्दाम विचार, पर 4 आण्याच्या वर पैसा देऊ नगस. होय, शंकर धिंद्रा हाय, त्याच्यावर लक्ष ठेव. तिथं 4 दिवस राहणार. तवा ममईच्या त्या भडक पातळीवालींकडं हे मेळ्यातले भडवे जातील. त्याकडे बी जरा लक्ष ठेव. आणि हां, पैसे सांभाळून ठेव. त्या जत्रेत चोऱ्या लई होत्यात आणि जत्रेत जोगतं येतील त्यासनी जवळ करू नगस. 5-5 पैसे पडलीत टाकून त्यांची बोळवण कर.
यमुनानं मानेनंच होकार दिला आणि जड पावलाने आपल्या बैलगाडीत बसली. हिर्या ऐ च्या आवाजाबरोबरच चाबकांचा आवाज ऐकू आला आणि गाड्या हळूहळू मार्गस्थ झाल्या. गाड्या दिसेनाशा होईपर्यंत ग्रामस्थ वेशीत थांबले आणि मग हळूहळू पांगले. गंगी म्या दिल्या पैशाचं त्याला वाढवतीया की नाही कोण जाणं. सकोबा माझ्या पैशाचा कापूर जाळतोय का नाही कोण जाणं. पाटलाची एल्ली माझी जर डोंगरावर सोडून येतीया काय वाटतच टाकतीया ती देवीलाच ठावं. अशा विचारातच लोक वेशीतून परतले. दिलेले पैसे सत्कारणी लागतील की नाही या विवंचनेतच त्याने आपली घरकुलं गाठली. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य, कथा, कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा आणि मराठी साहित्याचा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा. आपले पुन्हा एकदा धन्यवाद.